नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव। पण 30 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा जून महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 30 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊया। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही तेजीत आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। परंतु दुसरीकडे अडचण काय आहे तर लक्षात घ्या, 1 जून नंतर आपल्याकडे खरीप हंगामाची लगबग सुरू होते आणि त्यामुळे 1 जून नंतर खत बियाणांच्या खरेदीसाठी झुंबड उडते आणि त्यामुळे पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी आपल्यापाशी असणारं उरलं सुरलं सोयाबीन आपल्याला विकावं लागते। त्यामुळे आपल्याला 1 ते 15 जून पर्यंत सोयाबीनची विक्री बाजार समित्यांमध्ये वाढल्यामुळे सोयाबीनच्या बाजार भावात घसरण दिसणार आहे। म्हणजे आपल्याला जून महिन्यातील पहिल्या 15 दिवसात सोयाबीनचा भाव दबावात दिसणार आहे आणि 15 जून नंतर सोयाबीनच्या भावात जसजशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा आपल्याला सपोर्ट दिसेल आणि सोयाबीनचा बाजारभाव हा 100% 15 जून नंतर 200 रुपयाची तेजी दाखवेल। म्हणजे सध्याची भाव पातळी 4200 ते 4500, 1 ते 15 जूनच्या दरम्यान याच्यात 100 ते 200 ची घसरण व भाव 4000 ते 4400 च्या दरम्यान राहणार आणि 15 जून ते 30 जूनच्या दरम्यान सोयाबीनची बाजारभाव पातळी पुन्हा सुधारून 4200 ते 4600 च्या दरम्यान स्थिरावणार।
म्हणजे पूर्ण जून महिन्यात सोयाबीनचा भाव आपल्याला चढउतार दाखवणार आणि 30 जूनपर्यंत सोयाबीनचा भाव हा कमीत कमी 4200 ते अधिकतम 4600च्या दरम्यान दिसू शकतो। या रेंजमध्ये भाव राहील। कधी मध्ये 50-100ची आणखीन दबाव सोयाबीनच्या भावात आला अथवा तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर 4500चा भाव सध्या मिळत असेल तर इथं आपण सगळं सोयाबीन विक्री करा, अथवा 15 जून नंतर सोयाबीनची विक्री तेजीमध्ये केली तर होईल फायदा, कारण भविष्यात काही सोयाबीनच्या भावात तेजी येणार नाही आणि 1 ते 15 जूनपर्यंत सोयाबीनचा भाव दबावात राहणार आहे। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।